आयला लका लय लांबडीची बायला का तुझे लका लय मोठं तोंड वाचतोय लका तू मला नाही लका एवढं वाचता येत हार तू मग चिमलच्या पुढ्या कमी खा केला का हा तोंडाचं नुसतं वात्यारा करून घेतलंय हा गाड्या तुला लका कोल्हापूरलाच पाठवतो बर का असा पैरवान करतो का नाही तुला तुझं तोंड बघूनच फोडचा पळून गेला पाहिजे आयला मालकाने लका पहिलं गालासाचं बंद केलं आता म्हणते असल्या उड्या मार आयला पहिलं बरं होतं आपलं प्रॅक्टिस झालं होतं लगेच संध्याकाळी लगेच मटणाचं जेवण मिळायचं आता जमलं बरं का ही बी भारी आहे आयला रात्रभर तमाशा बघितल्यामुळे लका आईच्या गावातला का पडलो असतो लका हे आज रातच काढाय पाहिजे होते लका लका अचानकच भरती आली लका वर्षाचं प्रॅक्टिस एकाच महिन्यात करून टाकतो अरे नको लका भावा तसं करू कोचालशील लका अरे बारक्या खाली उतरला का तुला म्हटलं होतं का पाठान तोडवून डोकं दाबला का तुला का डोकं तोडवायला लागला व्हायला का खाली उतरला का काका थांबा राव मी बरोबर करतो खाली होतर व्हा गाड्या डोळ्यात जात्याला तुझी नका बेका बॉस करताय हा गाड्या लका लका काका तुमच्या नादात माझी ट्रेन हुकली का नाही लवकर गाठली पाहिजे गाड्या आयला लय गिराय गावतो तिथं खायला गावतो चण फोटानं कोणी कोणी काय आणतं हेच कोणी घ्यायचं नाही दिलं का थोपडायची बघतो आता कुठं आहे कोण कुठं आहे काय ए हेकडा नाही बारक्या काय राहतात ए हेकडा नाही ए हेकडा ए हेकडा नाही वाढ वाढके मला गप गुणाने कोणी दिलं खायला तर ठीक नाही तर मग मी थांबारतो मग आयला दिलप्याला का लय तिंगिरी करताय बरं का लोक नाही दिलं की चापाटताय का पण खाताय बरं का रिटर्न आयला माझी लय आबळ होती बरं का आता त्याच्याबरोबर थांबतो का त्याशिवाय जमणार नाही बरं का हे आईवर विश्वास ठेवून चालणार नाही का डॉक्टर साहेब माझं हृदयाचं ठोकं वाढलं ते कालपासून काय झालंय मला काय कळा नाही बघतो बघतो कधी कालपासून वाढलं तुझं ठोकं आईला मला पण लय गरम व्हायला लागलं माझा तर बीपी वाढला का काय कळा ना माझं बी ठोकं वाढलं का काय का आता बसणे अरे मलाच काय कळा नाही का मस्तक बिंगल्यासारखं झालं आईच्या गावातला का